सोलापूर शहर व जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी मोफत फॉर्म भरणार प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव। खऱ्या बांधकाम कामगाराची मोफत नोंदणी, मोफत रिन्युअल, मोफत शालेय अनुदान फॉर्म भरणे, सामाजिक आरोग्य, शिक्षण, निराधार पेन्शन फॉर्म जनविकास क्रांती सेना कार्यालयात भरून मिळणार आहे। गाव तिथे शाखा काढणाऱ्या कार्यकर्त्यांचा गावामध्ये मोठ्या उत्साहात मान सन्मान केला जाईल। कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात कार्यास सुरुवात केली आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी सांगितले आहे। विष्णू कारंपुरे महाराज आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माझे बंधू भगिनी आणि व्यासपीठातील पदाधिकारी यांना प्रथम माझा जय महाराष्ट्र, जय देश। आज संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची विनंती केलेली आहे, माफी मागून बोलतो मी। आज पक्षाची स्थापना झाली, हे सोलापूर जिल्ह्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। आज चांगल्या पक्षाला दाद देण्यासाठी, त्या पक्षाची झोप उडवण्यासाठी माननीय माझे सहसचिव विष्णू कारंपुरे महाराज आज यांनी जन विकास क्रांती सेना या पक्षाची स्थापना आज या सोलापूर जिल्ह्यात नाही तर माझ्यावरची जी शान शिल्प दिलेली कथा आहे, आज महाराष्ट्रभर पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी एक शाखा स्थापन करण्याची मी महत्वाकांक्षी निर्णय आजच्या सभेमध्ये जाहीर करतो आणि उद्यापासून या कार्यालयामध्ये मोफत कुठलेही 1 रुपयाही शुल्क न घेता आज विष्णू कारंपुरे महाराजांच्या कार्यालयामध्ये मोफत बांधकाम कामगारांनी, मोफत विद्यार्थ्यांना मित्रांनी सांगितलं, साहेब तुमचा पक्ष फक्त शिक्षणावर भर देणारा पक्ष आहे आणि शिक्षणावरच आम्ही जास्तीत जास्त फाउंडेशन करून आज बांधकाम कामगार, विहिरी कामगार यांच्या मुलांना पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत जेवढा आर्थिक सहाय्य करता येईल आणि त्यानंतर त्याचा कसा विकास करता येईल आणि एमपीएससी, यूपीएससी ही जी मोठी उच्च पदविकाची परीक्षा आहेत, आज ह्यासाठी आम्ही स्वतंत्र अभ्यासिकाची स्थापना आज पक्षातर्फे आम्ही करणार आहोत। आणि सगळ्यात मोठी घोषणा मी करतो, आज नरेंद्र मोदी साहेबांनी जी ईव्हीएस मशीनच्या माध्यमातून ज्या जनतेला येणं केलेलं आहे, प्रथम या सोलापूरचा जन विकास क्रांती सेनेचा या सोलापूरमध्ये त्या विकास ईव्हीएस मशीनला आमचा विरोध असेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या जन विकास सेनेचे कमी आणि 25 नगरसेवक निवडून आल्याशिवाय ही संघटना गट असताना आज उद्यापासून प्रत्येक गल्लीमध्ये आमचा पदाधिकारी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला तुम्हाला दिसेल। ही कामाची जन विकास क्रांती सेनेची पावती आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही पावती घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहे। या पक्षाकडे पैसा मिळणार नाही, परंतु आपल्या मुलाचं कल्याण करण्याची ताकद आणि कल्याण करण्याचं आपण येत असेल तर ह्या जन विकास क्रांती सेनेच्या छायेमध्ये येऊन आपला सोलापूरचा विकास आणि आपल्या मुलाबाळाचा विकास करून घ्या, एवढी माझी विनंती।